ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजता त्याचे स्वागत होत नाही. पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही. पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा मुळात सामाजिक मागासलेपणा भोगतोय. त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे. मराठा समाजाला राजकीय मागासलेपण नाही, समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही. या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे. बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल, कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल, त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल, त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही. पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसकट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे. असे सरसकट सर्टिफिकेट दिले जाऊ नये. आता GR तर काढलेला आहे. दुसऱ्या उपसमितीने जी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा GR काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमाणी समाज, बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये एसटीच्या नोंदी त्याही द्यावा. तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही. त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहेत किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे, अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली. आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील, वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्या विषयांवर आम्ही ठाम भूमिका घेऊ. पण मुख्यमंत्री महोदयांशी माझी कालही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलंय की ओबीसीच्या कुठल्याही हक्कांवर गदा येणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशाच भूमिका आम्ही घेत राहू. त्याच्यावर आम्ही नक्कीच विश्वास आहे. नॅचरली एवढा मोठा विषय हाताळणं हे कर्तव्य आहे मुख्यमंत्र्यांचं. एक मोठं आंदोलन उभं राहिलं मुंबईसारख्या शहरामध्ये जी आपली आर्थिक राजधानी आहे आणि त्याला हाताळण्यासाठी संयमाने आणि दुरोगामी विचार करून निर्णय घेणं हे आवश्यक असतं. अशा वेळी त्यांनी ते निर्णय घेतले. भुजबळ साहेब त्यांचं मत ठामपणे मांडतात, ते दोघं त्याच्यात चर्चा करू शकतील, त्याच्यावर ते उत्तर देऊ शकतील. पण मी एवढंच मात्र आता हे एंड करते या माझ्या संभाषणाचा की एकही अवैध सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नये आणि ती आणू दिली जाणार नाही.